आणि तुम्हाला मी शब्द देतो की 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले हा इतिहास झालाय। डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं शब्द आपल्याला देतो मी। आणि म्हणून हे महायुतीचं सरकार विकासाचं सरकार आहे, हे डबल इंजिन सरकार आहे। केंद्र आणि राज्याच्या मदतीने आपण पुढे जातोय। मोदी साहेबांनी 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि म्हणून या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे सगळं आपल्याला करायचं आहे। कारण या ठिकाणी म्हणाले आपण की लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी। आता असं आपल्याला परभणी करायचं असेल तर यासाठी आपल्याला विकास कामं करावी लागतील। आणि तुम्हाला मी शब्द देतो की 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले हा इतिहास झालाय। दुसरी इनिंग आता देवेंद्रजींनी आमची सुरू आहे, यामध्ये देखील काही कमी पडणार नाही। कारण शेवटी ही विकासाला चालना देणारं सरकार आहे, विकासाला पुढे नेणारं सरकार आहे, विकासामध्ये खोडा घालणारं सरकार नाही, घरात बसणारं सरकार नाही, लोकांच्या दारात बांधावर जाणारं सरकार आहे। आणि म्हणून या एकनाथ शिंदेला तुम्ही बघितलंय, जिथं पूर येतो, कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, अगदी उत्तराखंड असू द्या, केरळ असू द्या, पेहलगामचा हल्ला असू द्या, जिकडं तिकडं संकट तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेलेला आहे। इरशाळवाडी असू द्या, इरशाळवाडीला गेलो डोंगर चढून, तिथं देखील माणसांच्या मृत्यूचा खच पडला होता। कसे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हणाले काय जेव्हा मी काम करतो तेव्हा म्हणतात हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं, मग काय मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का व्हॅनिटी व्हॅन मध्ये फक्त कॉफी पिऊन फिरायचं असतं? मुख्यमंत्र्याचं काम जनतेवर आलेलं संकट दूर करायचं काम मुख्यमंत्र्याचं असतं, मुख्यमंत्र्याचं सरकारचं। आणि त्या काळात मी फिरलो, सगळीकडे राज्यभर फिरलो। आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे काही प्रेम दिलेलं आहे, हे प्रेम, आणि हेच सांगतो तुम्हाला, हे बूथ प्रमुख, गट प्रमुख, हे सगळी जी लोक आहेत, हे आपली निवडणुकीमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते आहेत। हे सगळे कार्यकर्ते एकजुटीने उतरले ना तर विरोधकाचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून बूथ प्रमुखाला मजबूत करा, आनंद भरोसे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मी एकच सांगतो, हे कार्यकर्ते जपा, हे कार्यकर्ते आपल्याला मोठं करत असतात, हे कार्यकर्ता शिवसेना वाढवत असतात। जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो त्यावेळेस त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला मदत करा, तो कार्यकर्ता आयुष्यभर कधी विसरणार नाही। आणि म्हणून प्रत्येक बूथ प्रमुख हा पूर्ण ताकदीने काम करत असतो। त्याने ठरवलं पाहिजे माझा बूथ सर्वात मजबूत, अशा प्रकारचं काम बूथ प्रमुखाकडं मला अपेक्षित आहे। कारण बूथ प्रमुखच यादीवर काम करत असतो आणि म्हणून याद्या तपासणं काम करतो, याद्यांच्या लोकांच्या घरी जाण्याचं काम करतो, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम करतो आणि म्हणून तो सगळ्यात मजबूत आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणूस, एक शेतकरी कुटुंब, एक वारकरी कुटुंब, एक सर्वसामान्य कुटुंबातून हा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री बनला। या सगळ्याच्या पाठी तुमचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद आहे। माझ्याकडे पैसा किती आहे, माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझी प्रॉपर्टी किती आहे यापेक्षा, प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हा माझा अजेंडा आहे, हा माझा अजेंडा आहे। आणि हा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय। माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकच सांगेन की या शिवसेना ही एक संघटना, एक परिवार, एक कुटुंब म्हणून आपण पुढे नेतोय। आणि म्हणून
तुमचा हा कुटुंब प्रमुख, हा पक्ष प्रमुख, मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्या पक्षाचा प्रमुख एकनाथ शिंदे आहे. हा लढताना तुम लढो हम कपडा संभालता ऐसा नाही, तुमच्या पुढं छातीचा कोट करून लढणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून 2022ला जे बघ केलं त्या अवघ्या राज्याने, देशाने नाही जगाने पाहिलं. कोण आहे एकनाथ शिंदे आहे? कोण एकनाथ शिंदे? 50 आमदार सोबत येतात. आम्ही कुणाचं घेऊन नाही गेलो. आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो, सगळी मंत्री पद सोडून गेलो. आम्ही विचारधारा डोक्यात ठेवून गेलो. विचारधारा बाळासाहेबांची, आनंद दिघे साहेबांची विचारधारा पुढे नेली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्हाला जगायचं आहे, तुमच्यासाठीच आम्हाला मरायचं आहे, तुमच्या विकासासाठीच आम्हाला काम करायचं आहे, तुमचं आयुष्य बदलायचं आहे. 1500 रुपये देऊन आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा शब्द आहे. लाडक्या भावांचे काही विषय आहे, तेही विषय मार्गी लावू. शेतकऱ्यांच्या विषय, हे सगळे विषय जे आहेत हे मार्गी लावणं हाच आमचा अजेंडा आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा अजेंडा, का लोक प्रेम करतात, का लोक येतात, का लोक शिवसेनेत सोबत येतात, याचं कारण एकच आहे, एक विश्वास आहे, शब्द आहे, दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकजुटीने लढा, ताकदीने लढा आणि भगवा फडकवा. उद्याचा दिवस आपलाच आहे, भविष्य आपलंच आहे. पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मजबूत होतो, त्या भागाचा विकास होतो. आणि मी जे बोललोय ते केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देऊन जातो. आनंद भरोसे सगळे आपले पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.